नमस्कार. प्रॅक्टिस सेट 5.1 5.1 सराव संच 5.1 यामध्ये पहिला प्रश्न बघा. बाय युजिंग व्हेरिएबल एक्स अँड वाय फॉर्म एनी 5 लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल एक्स व वाय या चलाचा उपयोग करून 5 दोन चलातील रेषीय समीकरण तयार करायचे. 5 की सोपे बघा. एक्स आणि वाय, एक्स अधिक वाय बरोबर 2, एक्स वजा वाय बरोबर 5, एक्स प्लस 2y इज इक्वल टू 6, 5x minus 3y is equal to 8, 9x plus 2y is equal to 1. असे किती काय तयार करता येतील? मनाने करायचे. ओके. दुसरा प्रश्न. राइट 5 सोल्युशन ऑफ x plus y is equal to 7. x अधिक y बरोबर 7 7 उकली काढा. याचे 7 उकली काढायचे. सोल्युशन्स काढायचे. सोपं आहे बघा. x ची किंमत 1 घ्या. 1 अधिक y बरोबर 7, y बरोबर 7 वजा 1, y बरोबर 7 मायनस 1. हा झाला पहिला. x ची किंमत 1, y ची किंमत 6. मग x बरोबर 2 घ्या. 2 plus y is equal to 7. 7 minus 2 म्हणजे बघा 2 अधिक y बरोबर 7, y बरोबर 7 वजा म्हणजे झाला 2 आणि 5. हे 1 झालं, 2 झालं. अशी किती शोधायचं सांगितलं तुम्हाला? 5. 50 म्हटलं तर 50 काढू शकतो आपण. 1 2 3 असे तुम्ही एक ची किंमत 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, 6 घ्या, 7 घ्या, 10 50 काय घ्या. वजा 1 घ्या, वजा 2 घ्या, वजा 3 घ्या, व्हॉट एव्हर इट मे बी. अशा अनंत उकली काढता येतील. यू कॅन फाइंड इन्फानाइट सोल्युशन्स. कुठल्याही इक्वेशनचे, कुठल्याही समीकरणाचे. प्रश्न तिसरा. सॉल्व बघा. x plus y is equal to 4. बघा रंगारूपात म्हणून नंबर 1 2x minus 5y is equal to 1. हे नंबर 2. दुसरं 2x plus y is equal to 5. 3x minus 5 is equal to 1. हा बघा. आता आपली पहिली मेथड जी आहे चलाचा लोप करून, ज्याला आपण इलिमिनेशन मेथड म्हणतो. बघा इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 1 आहे, इथे 5 आहे. मग कोणतं सोपं आहे? तर 2 ने गुणन म्हणजे गुणिले 2. समीकरण 1 गुणिले 2 करून इक्वेशन 1 into 2. बघा 2 गुणिले 1x 2 into y 2 into 4. 2 गुणिले 1 2 गुणिले y 2 गुणिले, बरोबर आहे. 2x अधिक 2y हे तिसरं. आता हे 5 झालं. हे दोघं या खाली येते बघा. 2x वजा 5y बरोबर आहे आणि 2x अधिक 2y बरोबर 8. समीकरण हे कोणतं आहे? 2 नंबर. आणि कोणतं आहे? 3 नंबर. इक्वेशन 2 आणि 3. काय करायचं हे बघूया. चिन्ह बघायचे त्यांचे. ज्यांचे सहगुणक समान झाले, ज्यांचे कोएफिशिएंट सारखे झाले, त्यांचे चिन्ह बघायचे. चिन्ह सारखे तर सबट्रॅक्शन म्हणजे वजा करायचे. प्लस 2x मायनस 2x कॅन्सल. मायनस 5y मायनस 2y वजा 5y वजा 2y. समान चिन्ह बेरीज करू. साइन सेम ऍडिशन मायनस 7y 1 मायनस 8. चिन्ह समान वजा करू. साइन डिफरंट सबट्रॅक्शन प्युअर साइन. चिन्ह बदलून टाका. ही किंमत समीकरण 1 वरच टाकू. पुट y is equal to 1 in equation 1. x plus y is equal to 4. x अधिक y बरोबर 4. टाका. y ची किंमत 1. संपलं. उत्तरात x बरोबर 3, x is equal to 3, y is equal to 1. इथं बघा. इथं 2 इथं 3 इथं 1 आहे. अरे सारखं आहे. मग डायरेक्ट म्हणा इक्वेशन 1 plus 2 समीकरण 1 अधिक 2 करून बघा बरं. 3 आणि 2 5x कॅन्सल. 5 आणि 5 10.
गुणिले 5 भागिले आलं का 2. ही किंमत एक मध्ये टाकून पुट x is equal to 2 in equation 1. टाका x ची किंमत 2 टाका. 2 गुणिले 2 4 अधिक y किती सोपं गणित होते. तिसरं बघा, अशा पद्धतीने 2 गणित सोडली बघा, आपण सोडवलेली आहेत. तिसरं गणित घेऊया आपण बघा. तिसरं 3x - 5y = 16. 3x - 5y = 16. फॉर्मॅट मध्ये आहे, आपल्या रंगरूपात आहे. x - 3y = x 8. हे पण फॉर्मॅट मध्ये रंगरूपात आहे. करा ऑब्झर्वेशन. इथं 3 इथे 1 आहे, सारखं आहे का नाही. 5 आहे 3 आहे, सारखं आहे का नाही. इथे 3 इथे 1 आहे, म्हणजे हे सोपं आहे. इक्वेशन 2 × 3 समीकरण 2 गुणिले 3 करून चला 3 गुणिले 3 × x 3 गुणिले 3y 3 गुणिले 8 3x - 9y बरोबर 24 अतिरिक्त 24. हे तिसरं इक्वेशन झालं. आपण कोणाला बोललो दुसऱ्याला, म्हणून हे पहिलं आणि हे तिसरं. बरोबर आहे. समीकरण 1 आणि 3. चला चेक करा. दोघांची साइन सेम आहे, म्हणजे सबट्रॅक्शन. 1 - 3 करू. चिन्ह बदलून घ्या. चिन्ह चेंज करायचे, साइन चेंज. प्लस 3x - 3x कॅन्सल. -5y + 9y -5y + 9y. साइन डिफरन्स सबट्रॅक्शन बिगर साइन प्लस 4y. चिन्ह समान वजाबाकी करून मोठे चिन्ह देऊ. 16 - 24. साइन डिफरन्स सबट्रॅक्शन बिगर साइन. चिन्ह समान वजाबाकी केली. वजाबाकी लागणारे मोठे चिन्ह वजा. गुणिले 4 भागिले होईल. एका दोनशे असल्यामुळे -2. ही किंमत आता बघा बरं का, आपण 2 ला गुणलं होतं, पण 2 मध्ये दाखवू. Put y is equal to -2 in equation 2. चला इक्वेशन 2 कोणतं आहे. x - 3y = 8. x - 3y = 8. Put y is equal to -2 बघा बरं का. x - 3 × -2 = 8. गुणाकारामध्ये 2 मायनस साइन असल्यामुळे प्लस होईल. सो आन्सर इज 2 and -2. चेक करून पाहू शकता. इथं गुणा 3 गुणिले 1 ची किंमत 2 3 गुणिले 6 होईल. वजा 5 गुणिले y ची किंमत -2 मायनस मायनस प्लस आलं का 16. बरोबर याचा अर्थ आपलं आता मी चौथ्या गणिताकडे चाललोय. चौथं एक्झाम्पल नंबर 4. बघा हे रंगारूपात होतं, फॉर्मॅट मध्ये होतं म्हणून हे 2, पण हे फॉर्मॅट मध्ये नाही. x आधी पाहिजे -x आणि +2y. x पण आधी पाहिजे वजा x. हा अधिक 2y बरोबर 0. बघा आता इथे 1 हे 10 आहे, इथे 2 इथे 15 आहे. मला वाटतं याला किती म्हणून 10. समीकरण 1 गुणिले 10 करून 10 गुणिले वजा x 10 गुणिले 2y 10 गुणिले 0. गुणाकारात एकच चिन्ह आहे म्हणून -10x
हे 20y आणि हे 0. बरोबर का? एक ला गुणलंय हे दोघं जण खाली एक. इक्वेशन 2 आणि 3 समीकरण 2 आणि 3 चिन्ह वेगळे आहेत म्हणजे ऍडिशन करायचे. बेरीज करताना हे दोघांचे चिन्ह समान असल्यामुळे बेरीज करतोय. बेरीज करताना चिन्ह बदलायचे भानगडीत पडायचं नाही. अधिक वजा कॅन्सल 20 30 35 होईल आणि 105 अधिक 0 105 गुणिले 35 भागिले होईल. बरोबर का? y बरोबर 3 ही किंमत समीकरण तुम्ही 1 ला गुणले ना मग 1 मध्ये टाकू. y वर पुट इन इक्वेशन 1 ही किंमत 1 मध्ये टाकायची आणि 1 ला आपण म्हणलेलं आहे. चला हे एक नंबर y च्या वजा x y च्या जागेवर 3 हा गुणाकार होईल 6 प्लस 6 तिकडे गेल्यावर होईल मायनस अधिक 6 वजा होईल. चिन्ह बदलून टाका. वजाचं अधिक वजाचं अधिक त्याचं उत्तर. बरोबर? आता 5चं गणित बघा. टू एक्स प्लस 3y इज इक्वल टू 4. हे फॉर्मॅट मध्ये नाहीये. अधिक 4 तिकडे वजा होईल प्लस 4 मायनस आता झालंय फॉर्मॅट मध्ये x मायनस 5y इज इक्वल टू 11. इट इज इन फॉर्मॅट. x वजा 5y बरोबर 11 हे आहे फॉर्मॅट मध्ये. ओके. आता इथं 2 आहे, इथं 1 आहे, इथं 3 आहे, 5 आहे. मला वाटतं 2 ने गुणल्याने ठीक राहील. इक्वेशन 2 into 2 समीकरण 2 गुणिले 2 करून चला 2 गुणिले 1x 2 गुणिले 5y 2 गुणिले 11 2 into 1x 2 into 5y 2 into 11 2x 10y 22 2x वजा 10y बरोबर 22. बघा 2 ला गुणलं 5 झालं. एक नंबर लिहितो 2x अधिक 3y वजा 4 2x वजा 10y बरोबर 22. हे इक्वेशन 2 आणि 3 समीकरण 2 आणि 3 अधिक हे अधिकचं वजा प्लसचं मायनस मायनसचं प्लस आणि प्लसचं मायनस अधिकचं वजा वजाचा अधिक अधिकचं वजा प्लस 2x मायनस 2x गेट कॅन्सल प्लस 3y प्लस 10y अधिक 3y अधिक 10y 13y वजा 4 वजा 22. समान चिन्ह बेरीज करू मोठे चिन्ह सेम साइन एडिशन बिगर साइन मोठे चिन्ह असंच put y is equal to minus 2 in equation 2 मध्ये टाकावं लागेल छोटे येते y बरोबर वजा 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये टाकून समीकरण 2 लिहितो बघा इथं टाका y ची किंमत वजा 2 गुणाकारात 2 मायनस साइन आहे 2 माझा चिन्ह आहे 2 मायनस साइन 2 माझा चिन्ह सो बिकम प्लस अधिक होईल अशा पद्धतीने आन्सर आलं x is equal to 1 y is equal to minus 2 x ची किंमत 1 आणि y ची किंमत 6 किती वजा 2 minus 2 and last one 2x minus 7y is equal to 7
फॉर्मॅट मध्ये आहे आणि 3x + y इज इक्वल टू आता हे जे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला मी दोन्ही पद्धतीतून दाखवतो लोक पद्धत आणि चलाची किंमत टाकून याला आपण इलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड आधी इलिमिनेशन पहिली इथं 2 इथं 3 इथं 7 इथं 1 मला वाटतं इथं 7 ने गुणा लागेल इक्वेशन 2 × 7 समीकरण 2 × 7 करून चला 7 × 3x 7 × y 7 × 22 7 × 3x 7 × y ओके 21x 7y 7 × 14 14 × 15 तिसरं समीकरण मिळालं इक्वेशन नंबर 3 हे बाद झालं बरोबर आता हे दोघं जण या खाली घ्यायचे मला 1 आणि 3 पण हे मोठे मोठे आहेत ना वाटलंस तर मोठ्या आकड्याला आधी घ्या वाटलंस काय फरक नाही पडत हे मोठ्या आकड्याला आधी घेतलं म्हणजे 3 नंबर नंतर 1 घेतलं मराठी वाल्यांसाठी इंग्लिश वाल्यांसाठी प्लस मायनस काय करायची बेरीज अधिक वजा आहे ना चिन्ह समान आहेत बेरीज करा 21 आणि 2 23x हे कॅन्सल 154 7 161 23 23 7 put x = 7 इन इक्वेशन कोणत्या टाकणार आता छोटं कोणतं आहे ते सगळ्यातलं 2 मध्ये टाकू चला एक पण सोपं होतं बरं का तीन एक अधिक y बरोबर 22 टाका किंमत 3 × 1 ची किंमत 7 3 7 21 अधिक y बरोबर 22 अधिक 21 वजा होईल प्लस 21 बिकम मायनस x बरोबर 7 y बरोबर 1 आता दुसऱ्या पद्धतीने सांगतो इथं 2 आहेत 7 आहेत 3 आहेत 1 इथं y आहे इथं एकच आहे कोएफिशियंट पाहतो आपण सहगुणक हे घेतो हे याला जागेवर ठेवा बरोबर का त्याला 3 म्हणा ही किंमत किती वरून काय केलं आपण 3 2 वरून ही 1 मध्ये टाकू समीकरण चल टाका 1 पुढे काय करायचं तुम्हाला y ची किंमत टाकायची put y instead of y पुन्हा आतमध्ये आणि 154 बघा 7 ने 22 7 ने 22 वर 154 वजाचं काय होईल वजाचे नाशक अधिक होईल बरोबर आहे का मायनस मायनस प्लस ही दोघांची बेरीज 23x बरोबर आहे का 23x बरोबर 161 गुणिले 23 भागिले इंटू डिवाइड होईल put x = 7 in
इक्वेशन 3 मध्ये टाकायचं असतं. ही दुसरी पद्धत आहे आपली. बरोबर 7 ही किंमत समीकरण 3 मध्ये टाकून 3 कुठे आहे x च्या ऐवजी 7 दोघांचा गुणाकार 21 मध्ये 21 बघा बरं 7 आणि 1 उत्तर आलं का? हे बघा 7 आणि 1 उत्तर आलं. पद्धत कोणती असो आन्सर बदलत नाही. ठीक आहे या ठिकाणी 5.1 संपला. थांबूया.